भारतजी कांबळे, हे आज तुम्ही जे प्रकरण सांगताय याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, जरा ते सविस्तर माहिती द्या। सर्वप्रथम या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की पुणे महानगरपालिका सर्वसामान्य नागरिकांसाठी जो अतिशय आज त्यांच्या सगळ्या भविष्याचा विचार करून जे ठिकठिकाणी उद्यानं, स्वच्छता, मुलांसाठी खेळाचे ग्राउंड, अशा महानगरपालिकेच्या पुणेकरांच्या पैशातून, त्यांच्या टॅक्समधून जमा केलेल्या निधीमधून ही सगळी विकास कामं करतात। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज गुरुनानक नगरमध्ये आनंदराव रंबाजी बागवे या ठिकाणी हे जागृती उद्यान त्यांनी जे बनवले, त्या उद्यानाला पुणे महानगरपालिका इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे। त्या मंदिरात, त्या उद्यानामध्ये, त्या बॉटनिकल पर्यावरण जागृती उद्यानामध्ये एक मंदिर आहे, तिथं त्याचं पावित्र्य राखलं जातं। पण आज दुर्दैवाची बाब या ठिकाणी अशी निदर्शनास आलेली आहे की या ठिकाणी एका प्रायव्हेट पार्टीला कोणाच्या सांगण्यावरून या उद्यानामध्ये राजरोसपणे कॉकटेल पार्टीचं आयोजन करण्यात आलं। ती पार्टी कोणाच्या लग्नाची आहे, कोणाच्या कशाची आहे, याच्याबद्दल मला काही माहिती नाही। पण आणि या संदर्भात जेव्हा मी उद्यान अधीक्षक मान्य घोरपडे साहेबांची चौकशी केली, त्यांच्याशी फोनवर मी वार्तालाप केला आणि त्यांना विचारलं की बाबा ही असली प्रायव्हेट पार्टी किंवा हे प्रायव्हेट आयोजन कोणाच्या सांगण्यावरून केलं, तर त्यांनी मला म्हटले की याच्याबद्दल मला काही माहिती नाही, मी माझ्या तिथल्या हॉर्टिकल मिस्त्रीला विचारतो। आम्ही तिथं भिसे नावाचा हॉर्टिकल मिस्त्री आहे, त्या भिसे नावाच्या हॉर्टिकल मिस्त्रीला मी फोनवरून विचारला असता त्यांनी म्हणलं मला काय माहिती नाही। पण एक अतिशय दुर्दैवाची बाब, या ठिकाणी महापालिकेच्या जागेत आणि उद्यानाच्या जागेत जिथं अतिशय चांगल्या प्रकारचे लॉन आहेत, अशी विविध जातीची प्रकारची झाडे लावण्यात आलेली, त्याचं सुशोभीकरण करण्यात, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, या जागेचं उद्घाटन या राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि आज ही महानगरपालिकेची वास्तू एवढी, तिथं लाईटचा वापर महापालिकेचा, पाणी महापालिकेचं, जागा महापालिकेची, आणि विशेष करून या सगळ्याला संरक्षण देण्याकरता पुणे महापालिकेच्या संरक्षण विभागाचे कर्मचारी, 3 कर्मचारी तिथं पहारा देत थांबलेले। त्यांना विचारलं तर ते पण म्हटले मला काय माहिती नाही। मग हा सगळा प्रकार प्रशासन ह्या घडल्या प्रकारावर किंवा याच्यात संबंधित असलेल्या लोकांवर जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार का, आम्हाला त्या ठिकाणी जन आंदोलन किंवा इतर माध्यमाच्या ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी प्रशासन करणार की नाही करणार, याचा खुलासा आम्हाला पाहिजे। पाहत रहा मजर खान सोबत सजग नागरिक टाइम्स।